पन्हाळा म्हणजे फक्त किल्ला नाही, तो एका थरारक अध्यायाचा साक्षीदार आहे. पन्हाळ्याची ओळख ही केवळ एक किल्ला अशी नाहीये, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा धाडसी प्रसंग इथे घडला. अगदी. म्हणजे 1659 मध्ये महाराजांनी किल्ला जिंकून घेतला. हो, अफझल खानाच्या वधानंतर लगेचच. स्वराज्यासाठी हे एक मोठं यश होतं. पण मग लगेचच आव्हान उभं राहिलं. तेच सिद्दी जोहरचा वेढा 1660चा. हो, आणि तो काही साधा वेढा नव्हता. म्हणजे एप्रिल-मे पासून ते जवळजवळ जुलै-ऑगस्टपर्यंत तब्बल 4-5 महिने किल्ला वेढलेला होता. बापरे, इतके दिवस! म्हणजे परिस्थिती खूपच बिकट झाली असणार. अन्नधान्याची टंचाई. नक्कीच. आणि बाहेर पडायला मार्ग नाही. सगळीकडून शत्रूचा पहारा. महाराजांसाठी हा खरंच कसोटीचा काळ होता. पन्हाळ्यावर गेल्यावर तिथल्या वास्तूंकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. जसं की 3 दरवाजा. किती मजबूत प्रवेशद्वार आहे ते. हो, आणि अंधार बावडी, ती तर अजून एक आश्चर्य आहे. बरोबर. ती फक्त विहीर नाहीये. वेढ्याच्या काळात पाण्याची गरज भागवण्यासाठी आणि तीही गुप्तपणे किती विचारपूर्वक बांधलेली रचना आहे. आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आणि बाजूला सैनिकांना थांबण्यासाठी जागा. एकंदरीत बघितलं तर पन्हाळा म्हणजे काय? तर तो फक्त दगड मातीचा किल्ला नाही. तो महाराजांचं नेतृत्व, त्यांची रणनीती आणि शिवाकाशीत बाजीप्रभूंसारख्या वीरांची निष्ठा आणि बलिदान यांचं प्रतीक आहे. खरंच पन्हाळ्याचा इतिहास आपल्याला फक्त शौर्याबद्दल सांगत नाही, तर अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा कसं नियोजन करावं, कसं एकमेकांवर विश्वास ठेवावा आणि ध्येय गाठावं हेही शिकवतो.